ओके, पहा, काल आपण इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड याचे डायमेन्शन्स काढलेत, है ना. पण माझं म्हणणं आहे डायमेन्शन्स काढण्यासाठी लक्ष माझ्याकडे, माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहिजे सर्वांनी. तर डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याला कुठलेही डायमेन्शन्स पार्ट असणं आवश्यक नाही आहे. असे आपण डायमेन्शन्स काढायची मेथड घेतली की त्यामध्ये डायमेन्शन्स कुठले पार्ट करायची गरज नाही आहे. फक्त बेसिक गोष्टीचे फॉर्म्युले आपल्याला माहीत असले पाहिजेत. मी तुम्हाला पहिले इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल ह्या दोन गोष्टी पुन्हा एकदा समजावतो. ओके, पहा, समजून घ्या, ऐका बरोबर केअरफुली. पहा, लक्ष द्या. तर एखादा जर मास असेल, तुम्हाला माहीत असेल ग्रॅव्हिटेशन तुमचा झाला आहे, तर मासच्या भोवती असते ग्रॅव्हिटेशनल फील्ड. कुठल्याही मासच्या भोवती काय असते? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके, जर एखादा चार्ज जर असेल, समजा चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, तर चार्जच्या भोवती असते इलेक्ट्रिक फील्ड. चार्जच्या भोवती काय असते? इलेक्ट्रिक फील्ड. आणि जर एखादा मॅग्नेट, काय मॅग्नेट, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, म्हणजे हा काय झाला? मॅग्नेट झाला. तर मॅग्नेटच्या भोवती असते मॅग्नेटिक फील्ड. ऐका बरोबर, केअरफुली समजण्याचा प्रयत्न करा. मॅग्नेटच्या भोवती काय असते? मॅग्नेटिक फील्ड. हे तीन फील्ड आहेत. सो एव्हरी मास इज सराउंडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फील्ड, एव्हरी चार्ज इज सराउंडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड अँड एव्हरी मॅग्नेट इज सराउंडेड बाय मॅग्नेटिक फील्ड. आता या मॅग्नेटला आणखी एक ऑप्शन आहे. ऐका, तर इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं. मॅग्नेटला आणखी एक ऑप्शन आहे की समजा काय म्हणू आपण, एखादी वायर आहे, त्या वायरची आपण अशी कॉईल बनवली रेक्टँग्युलर किंवा सर्क्युलर, आणि त्या कॉईलमधून जर तुम्ही बॅटरी लावून करंट पाठवला, इथे बॅटरी लावली आणि बॅटरीमुळे करंट पाठवला, त्या कॉईलच्या भोवतीसुद्धा काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड फक्त मॅग्नेटच्याच भोवती असते असं नाही, बरोबर आहे. तर एखादा कंडक्टर आहे, श्यामल इकडे लक्ष द्या. एखादा कंडक्टर आहे, त्या कंडक्टरमधून करंट पाठवला, करंट समजते ना, बॅटरी जोडली, हा बॅटरी आहे, सेल आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरीमधून करंट पास झाला आणि तो कंडक्टरच्या भोवती, जर त्या कंडक्टरमधून जर करंट पास होत असेल तर कंडक्टरच्या भोवतीसुद्धा मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. ओके, करंट पास, लक्ष द्या, करंट पास झाला म्हणजे काय फ्लो होऊन राहिले? इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊन राहिले. इलेक्ट्रॉन्स आहे चार्ज पार्टिकल. म्हणून जर एखादा, ऐका, तर एखादा चार्ज पार्टिकल, तो पॉझिटिव्ह चार्ज असो की निगेटिव्ह चार्ज असो, तो जर चार्ज पार्टिकल मोशनमध्ये असेल, चार्ज पार्टिकल मोशनमध्ये असेल, तर इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. बघा, हे दोन फील्ड एकदम सिम्पल आहे. मास इज ऑलवेज सराउंडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फील्ड. स्टेशनरी चार्ज, चार्ज जर थांबलेला असेल, इट इज सराउंडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड. पण चार्ज जर मोशनमध्ये असेल, काय मोशनमध्ये जर चार्ज असेल, बघा ना, करंट पाठवणे म्हणजे इलेक्ट्रॉन पाठवणे. इलेक्ट्रॉन कसा आहे? चार्ज पार्टिकल आहे आणि फ्लो होऊन राहिला म्हणजे तो कसा आहे? मोशनमध्ये आहे. इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. समजलं का? सो मॅग्नेटिक फील्डचं ओरिजिन कशामध्ये आहे? मोशन ऑफ चार्ज पार्टिकल. वेन एव्हर एनी चार्ज पार्टिकल इज सेट इन टू द मोशन, इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. माझं बोलणं समजलं का? कोणताही चार्ज, माझ्याकडे एक बॉल आहे, समजा त्या बॉलवर चार्ज आहे, बेटा इकडे लक्ष, त्या बॉलवर चार्ज आहे. बॉल जोपर्यंत माझ्या हातात आहे तोपर्यंत, इकडे माझ्या हातात काय आहे? त्यावर चार्ज आहे. जोपर्यंत तो बॉल स्टेशनरी आहे त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड असणार. आणि मी म्हटलं बेटा लक्ष देऊन राहिला, मी तुम्हाला बॉल मारून फेकला. बॉल मारून फेकला म्हणजे बॉल आता मोशनमध्ये आला, म्हणजे चार्ज पार्टिकल मोशनमध्ये आला, तर त्या बॉलच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड. मग इलेक्ट्रिक फील्ड काय गायब होणार का? नाही, इलेक्ट्रिक फील्डही असेल, मॅग्नेटिक फील्डही असेल. म्हणून ओरिजिन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईज इन द मोशन ऑफ चार्ज पार्टिकल. मॅग्नेटिक फील्डचं ओरिजिन कशामध्ये आहे? चार्ज पार्टिकलच्या मोशनमध्ये. मग त्याला कोणतीही मोशन द्या, सर्क्युलर मोशन द्या की लिनियर मोशन द्या, चार्ज पार्टिकलला मोशन मिळाली की तो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करेल. समजलं का? म्हणून मॅग्नेटिक फील्ड फक्त मॅग्नेटच्याच भोवती असते, या भ्रमात राहू नका. जर एखादा कंडक्टर असेल, त्यामधून करंट पाठवला, तर त्याच्या भोवतीही मॅग्नेटिक फील्ड असेल. तुम्ही एक एक्सपेरिमेंट पाहिला असेल की हे तो निडलवाला बॉक्स आहे, काय म्हणतात त्याला? कंपॉस निडल. त्याच्यामध्ये एक निडल आहे, मॅग्नेटिक निडल. हा झाला नॉर्थ पोल आणि हा झाला साऊथ पोल. ती रेस्ट आहे नॉर्थ साऊथ डायरेक्शननी, है ना, रेस्ट राहणार ना. ही मॅग्नेटिक निडल माहिती ना तुम्हाला, मॅग्नेटिक निडल ती अशी रेस्ट राहते कोणत्या डायरेक्शननी? नॉर्थ साऊथ डायरेक्शननी. आणि ही नॉर्थ साऊथ डायरेक्शननी रेस्ट आहे. आणि इथे एक कंडक्टर घेतला, जसा तुम्ही त्या कंडक्टरमधून करंट पाठवता, करंट पाठवल्याबरोबर ही निडल डिफ्लेक्ट होते. डिफ्लेक्ट होते म्हणजे या वायरमधून करंट पाठवल्यामुळे वायरच्या भोवती पुन्हा काय तयार झालं?
मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आणि त्या मॅग्नेटिक फील्डने त्या नेडलला डिस्टर्ब केलं. याचा अर्थ करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड असते. समजलं का? मग 3 प्रकारचे फील्ड तुम्हाला सांगितले आणि जे तिसरं फील्ड सांगितलं, एक्झाम्पल आपण मॅग्नेट घेतलं पण त्याचं आहे असं पण नाही. करंट कॅरिंग कंडक्टर सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल. आता पहा, लक्ष द्या इकडे, की हे जे फील्ड आहे मग ते ग्रॅव्हिटी असो की इलेक्ट्रिक फील्ड असो की मॅग्नेटिक फील्ड असो, बरोबर, या फील्ड मोजायची आहे स्ट्रेंथ. काय मोजायची आहे? स्ट्रेंथ. किती फील्ड स्ट्रॉंग आहे, किती फील्ड वीक आहे. है ना, तुम्हाला माहीत असेल अर्थवरचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रॉंग आहे, अर्थ हेवी आहे. मूनवरचा ग्रॅव्हिटेशनल फील्ड वीक आहे. तुम्हाला माहीत असेल मूनवरचा जी किती असतो? मूनवरचा जी, अर्थवरचा जी 9.8 किंवा अप्रॉक्सिमेटली 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अर्थवर. आणि मूनवर विचारला तर कोणाला माहिती आहे का? याच्या 1/6, बरोबर आहे. 6ने डिवाइड करा. मूनवरचा जी, याला जीवन म्हटलं, मूनवरचा जी जर विचारला तर हा जो 9.8 किंवा 10 आहे बाय 6 किंवा 10/6 करा, अप्रॉक्सिमेटली 10/6, जेवढं एवढं येईल तेवढं एवढा असतो मूनवर. मग सर्व ठिकाणी जी सेम असतो का? समजलं का? मग मूनच्या भोवती मूनचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, ओके. अर्थच्या भोवती अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे आणि प्रत्येकाचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड वेगवेगळं असेल. मूनचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड वीक आहे, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रॉंग आहे. आणखी एखादा हेवी प्लॅनेट असेल त्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड त्याच्यापेक्षा जास्त आहे. असं म्हणतात ब्लॅक होलचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड सर्वात जास्त. कोणाचं? ब्लॅक होल. ऐकलं? ब्लॅक होल ऐकलं असणार ना? नसेल ऐकलं तर एखाद्या वेळेस सांगेल मी तुम्हाला. तर म्हणून प्रत्येक जे फील्ड आहे त्याला स्वतःची काय स्ट्रेंथ, ऐका बरोबर, प्रत्येक फील्डला स्वतःची काय असेल? स्ट्रेंथ. ही स्ट्रेंथ कोणत्याही फील्डची, ऐका बरोबर, कोणत्याही फील्डची ही स्ट्रेंथ आहे, ही कोणत्याही फील्डची स्ट्रेंथ 2 प्रकारे मोजता येते. एक मोजता येते इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. काय? इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. त्याला म्हणता तुम्ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, मॅग्नेटिक पोटेन्शियल. समजलं का? आणि ही पोटेन्शियल जी आहे ती स्केलर क्वांटिटी असते. दुसरं फील्ड मोजता येते इन टर्म्स ऑफ इंटेन्सिटी, बरोबर आहे. याला म्हणणार तुम्ही इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ही वेक्टर क्वांटिटी असते. समजलं का? मग कुठल्याही फील्डला काय असेल? पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी. म्हणून जर असं म्हटलं भाऊ इंटेन्सिटीचे डायमेन्शन सांगा, तुम्ही विचारलं पाहिजे कोणत्या फील्डची इंटेन्सिटी? ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी की इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी की मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी? तुम्हाला म्हटलं की पोटेन्शियलचे डायमेन्शन सांगा, तर तुमचा क्वेश्चन पाहिजे की ग्रॅव्हिटेशनल फील्डचं पोटेन्शियल की इलेक्ट्रिक फील्डचं पोटेन्शियल की मॅग्नेटिक फील्डचं पोटेन्शियल. समजलं का? आता काय होते, हे 2 जे आहेत हे समजणं फार सोपं आहे, हे समजणं सोपंच आहे, पण डायमेन्शन्स, लक्ष द्या, डायमेन्शन्स काढणे हा असा फॅक्टर आहे की आपला सिलेबस संपेल पण हा फॅक्टर काही संपणार नाही. जशी जशी नवीन टर्म येणार कुठली तरी, तुम्हाला म्हटलं एखादी नवीन टर्म आली, काय? सोलर कॉन्स्टंट. मग आता तुम्हाला सोलर कॉन्स्टंटच माहीत नाही काय आहे, तर डायमेन्शन कसे काढता येणार? जर तुम्हाला समजलं की सोलर कॉन्स्टंट काय आहे तर डेफिनेटली त्याचे डायमेन्शन काढता येतील. पण जी टर्म तुम्हाला समजेल त्याचे डायमेन्शन तुम्हाला शुअरली काढता येतील, नो प्रॉब्लेम. म्हणून डायमेन्शनच्या 11वीच्या बुकमध्ये जी खूप मोठी डायमेन्शनची लिस्ट दिलेली आहे, काल मला कोणीतरी बोललं की त्याला अकोल्याच्या पोराने सांगितलं की हे डायमेन्शन पाठ करायचे. मी म्हणतो एकही डायमेन्शन पाठ करू नका, बिलकुल पाठ करू नका. ती टर्म तुम्हाला समजली की तुम्हाला त्या टर्मचे डायमेन्शन डेफिनेटली काढता येतील. समजलं का? ओके. आता पहा, लक्ष द्या, मी ह्या ग्रॅव्हिटेशनल आणि इलेक्ट्रिक फील्डबद्दल आपण ह्या 2 गोष्टी काढणार. कोणत्या? त्या फील्डचं काय काढायचं आहे आपल्याला? स्ट्रेंथ. म्हणजे हाऊ द फील्ड, बरोबर आहे, इज इट वीक ऑर स्ट्रॉंग, डिपेंड अपॉन स्ट्रेंथ. आणि स्ट्रेंथ काढता 2, पोटेन्शियल आणि दुसरं इंटेन्सिटी. पोटेन्शियल स्केलर क्वांटिटी, इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी. आपण पहिल्या 2 फील्डच्या इंटेन्सिटी आणि पोटेन्शियलवर विचार करू. एकदम सिंपल आहे, पहा. तर मी आता याला हे बाजूला ठेवतो थोडंसं आणि तुम्हाला ना बेसिकली विचारच करणं शिकवणं माझं काम आहे, बरोबर. तुम्हाला विचार करता आला की तुम्हाला सगळ्या गोष्टी बरोबर सोडवता येतील. ओके. तर पहा इकडे लक्ष द्या. तर
ग्रॅव्हिटेशनल फील्डचं इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल, इलेक्ट्रिक फील्डचं इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल कसं काढू? तर समजा विचार करा, ग्रॅव्हिटेशनल फील्डला कोण क्रिएट केलं? ग्रॅव्हिटेशनल फील्डला कोणी क्रिएट केलं? मासनी. इलेक्ट्रिक फील्डला कोणी क्रिएट केलं? चार्जनी. आणि मॅग्नेटिक फील्डला कोणी क्रिएट केलं? मॅग्नेटने. मॅग्नेटने किंवा करंटनी. आणि करंटनी म्हणजे मोशनमधल्या चार्जनी. ओरिजिन समजलं? मोशनमधल्या चार्जनी क्रिएट केलं. पाहता ऐका बरोबर, इथे हा एक मास आहे. समजा हे अर्थ आहे, अर्थचं मास. मून असेल तर मूनचं मास, सन असेल तर सनचं मास. तर जे मोठा जो आहे त्याला म्हणतात सोर्स मास. याला काय म्हणतात? सोर्स मास. म्हणून इथे जो मोठा चार्ज असेल त्या मोठ्या चार्जला काय म्हणणार? सोर्स मॅग्नेट किंवा सोर्स म्हणता येईल. समजलं का? आता पहा, तुम्हाला म्हटलं असेल की पोटेन्शियल किती असेल. बघा, हे मास आहे. या मासच्या भोवती काय आहे? हे वरती काढलेच आहे. काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. आणि तुम्हाला म्हटलं की ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये या पॉईंटचं पोटेन्शियल सांगा. काय? या पॉईंटचं पोटेन्शियल सांगा. तर बघा मी काय करतो, इथे ठेवलं आपण युनिट मास. काय? युनिट मास. फॉर एक्झाम्पल 1 kg. आणि कुठे ठेवलं? इन्फिनिटीला. समजून राहिलं सर्वांना? इन्फिनिटीला काय ठेवलं? युनिट मास. युनिट मास म्हणजे 1 kg. त्याचं एक्झाम्पल आहे. इकडे माझ्याकडे लक्ष. ओके. त्या युनिट मासला इकडे आणायचं आहे. आणण्यासाठी काय करावं लागेल? वर्क. आणि जेवढं वर्क करावं लागेल तेच पोटेन्शियल आहे. 1 kgला इन्फिनिटीपासून पाहिजे त्या पॉईंटपर्यंत आणण्यासाठी जेवढं वर्क करावं लागलं ते पोटेन्शियल 1 kgसाठी. आता मला सांगा, मी तुम्हाला काल की 1 kgसाठी 1 kgला आणण्यासाठी जेवढं वर्क करावं लागलं ते काय झालं? पोटेन्शियल. आता मला सांगा, 2 kgला आणलं, 2 kgसाठी वर्क करावं लागलं 10 जूल, तर 10 जूल पोटेन्शियल झालं? अरे 10 जूल पोटेन्शियल झालं का? अरे 1 kgसाठी जेवढं करावं लागेल ते काय होते? पोटेन्शियल. मग 2 kgसाठी पोटेन्शियल झालं का? मग 2 kgसाठी 10 जूल, तर 1 kgसाठी आता मात्र पोटेन्शियल झालं. मग तुम्ही पोटेन्शियल काढलं कसं? मग म्हणून इथे असं एक्झाम्पल घेऊ आपण की समजा काय म्हटलं आपण की 2 kgसाठी तुम्हाला किती वर्क करावं लागलं? 10 जूल. तर एका kgसाठी किती वर्क करावं लागेल? 5 जूल. मग ते वर्क आलं कसं? तुम्ही या 10ला 2ने डिवाइड केलं. 10 काय होतं? वर्क. आणि 2 काय होतं? मास. म्हणून इथे पोटेन्शियल काय असेल? वर्क अपॉन मास. समजलं का? इथे पोटेन्शियल वर्क अपॉन मास. तसं इथे पोटेन्शियल काय असेल? इलेक्ट्रिक फील्डमध्ये वर्क अपॉन चार्ज. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फील्डचं पोटेन्शियल वर्क अपॉन मास, इलेक्ट्रिक फील्डचं पोटेन्शियल वर्क अपॉन चार्ज. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक फील्डचंही पोटेन्शियल वर्क अपॉन काहीतरी क्वांटिटी असते. ही क्वांटिटी असते पोल स्ट्रेंथ. समजण्याचा प्रयत्न करा. काय? पोल स्ट्रेंथ. आता पोल स्ट्रेंथ काय असेल थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. पोल स्ट्रेंथ काय असेल? समजा एक मॅग्नेट तुमच्याकडे आहे. मॅग्नेट असतो ना, मॅग्नेट. काही बार मॅग्नेट जास्त अट्रॅक्ट करतात, काही बार मॅग्नेट वीकली अट्रॅक्ट करतात. ह्या बार मॅग्नेटचं जे टोक आहे, टोक इथं असतं एक नॉर्थ पोल आणि दुसरा असतो साऊथ पोल. बरोबर आहे. या पोलची काहीतरी पॉवर असते अट्रॅक्ट करण्याची पार्टिकल्सला. त्याला म्हणतात पोल स्ट्रेंथ. काय म्हणतात त्याला? पोल स्ट्रेंथ. वेगवेगळ्या मॅग्नेटची पोल स्ट्रेंथ वेगवेगळी असते. समजलं का? म्हणून ग्रॅव्हिटेशनल फील्डचं पोटेन्शियल काढताना वर्कला मासने डिवाइड करतात, बिकॉज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज प्रोड्यूस बाय मास. इलेक्ट्रिक फील्डचं पोटेन्शियल काढताना वर्कला चार्जने डिवाइड करतात, बिकॉज इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्यूस बाय चार्ज. आणि मॅग्नेटिक फील्डचं पोटेन्शियल काढताना वर्कला पोल स्ट्रेंथने डिवाइड करतात, पोलनी. कारण की मॅग्नेटिक फील्ड हा पोल प्रोड्यूस करतो, नॉर्थ पोल. त्यामधून लाईन बाहेर पडतात, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. समजलं का? म्हणून पोटेन्शियल काढताना एक कॉमन फॅक्टर कोणता आहे? वर्क. बरोबर आहे. एक कॉमन फॅक्टर कोणता आहे? वर्क. चार्जला मासला आणायचं आहे, वर्क करावं लागेल. चार्जला आणायचं आहे, वर्क करावं लागेल. तिकडे पोलसाठी काय करावं लागेल? वर्क. आणि त्या वर्कला ज्यावेळेस तुम्ही मासने डिवाइड करता, यू गेट potential of gravitational field, work upon charge you get potential of electric field, and work upon pole strength you get potential of magnetic field. समजलं का? वर्क कायम आहे. समजलं? मग हे डायरेक्टली लिहिलं तरी चालेल? चालेल ना? ओके. म्हणून हे जे 3 फील्ड आहेत, तर हे आपल्याला तिन्ही फील्डला बरोबर लिहून घ्यायचं आहे. हे राहू दे, काम पडलं त्याला मी मोडून टाकेल. मग ग्रॅव्हिटेशनल फील्डचं पोटेन्शियल लिहायचं आहे.
तर ग्रॅव्हिटेशनल फील्डचं थांबा 1 मिनिट थांबा, नीट लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. ग्रॅव्हिटेशनल फील्डचं पोटेन्शियल काय असेल? वर्क अपॉन मास. इलेक्ट्रिक फील्डचं पोटेन्शियल काय आणि मॅग्नेटिक फील्डचं पोटेन्शियल काय असेल? पोल स्ट्रेंथ. ऐका तर, हॅलो, मध्ये नका बोलू, इकडे केअरफुली ऐका. तर तुम्ही जितकं केअरफुली ऐकाल, हॅलो, ज्यावेळेस काम पडेल ना तुम्हाला आठवेल. तुम्ही जर बोलता बोलता ऐकाल तर मग ते तुम्हाला डेफिनेटली काही कामात नाही पडणार. मला सांगा, युनिट माहीत आहे काय? के जी. चार्जला काय लिहिता येते? क्यूला काय लिहित असतो आपण? आय टी. आयचं युनिट माहीत आहे, एम्पियर. टाईमचं युनिट माहीत आहे, सेकंड. वर्कला तर बरं काही प्रॉब्लेमच नाही. वर्कला आपण काय बघा, वर्कला लिहित असतो आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्सला लिहितो मास इंटू ॲक्सलरेशन. बरोबर आहे. तुम्हाला इथे कशाचं युनिट माहीत नाही? पोल स्ट्रेंथचं. बस पोल स्ट्रेंथचं युनिट तुम्हाला समजलं की याचे डायमेन्शन काढता येतात. आणि युनिट ऑफ पोल स्ट्रेंथ इथे नोटमध्ये लिहितो मी, युनिट ऑफ पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथचं युनिट असते ॲम्पियर मीटर. काय? ॲम्पियर मीटर. आता डायमेन्शन्स काढता येतील. कसे काढाल? वर्कला काय लिहिणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ॲक्सलरेशन. पोल स्ट्रेंथला पोल स्ट्रेंथच लिहा. युनिट लिहिताना पोल स्ट्रेंथचं युनिट ॲम्पियर मीटर, AM. समजलं? ओके. ती नाही. नंतर आणखी एक पॉईंट येतो, तो असतो इंटेन्सिटी. समजून घ्या. काय? इंटेन्सिटी. तर हे पोटेन्शियल आपण काढलं, आता आपल्याला काढायचं आहे इंटेन्सिटी. पहा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला माझं पूर्ण लक्ष ना, पूर्ण माझं जो एफर्ट्स आहे, माझं समजण्यावर खूप माझं एफर्ट्स. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, मग इझी वाटते. न समजता लिहिलेलं ते खोकनपट्टी होऊन जाते, ते कामात नाही पडत मग. ओके, पहा, ऐका बरोबर. इंटेन्सिटी ठरवायची आपल्याला. बघा, इथे जर दुसरं एखादं मास ठेवलं तर हे पहिलं मास त्याला काय करेल? काय करेल? अट्रॅक्ट करेल. अट्रॅक्ट करेल म्हणजे यावर काय एक्झर्ट करेल? फोर्स. मग इंटेन्सिटी काढताना इंटेन्सिटी ईनी किंवा आयनी दाखवता येणार. ईनी दाखवू आपण. इंटेन्सिटी काढता ईनी दाखवा की आयनी दाखवा की कशाने दाखवा? इंटेन्सिटी इंटेन्सिटीचा आहे शेवटी, त्याचं लेबलिंग काही केलं तरी. तर काय करायचं? समजा इथे तुम्ही मास ठेवला, बरोबर आहे, आणि जर इथे एक बघा, इथे जर 1 kg तुम्ही मास ठेवलं तर 1 kg मासवर जेवढा फोर्स असेल त्यालाच म्हणतात इंटेन्सिटी. काय? 1 kg मासवर जेवढा फोर्स असेल त्याला म्हणतात इंटेन्सिटी ग्रॅव्हिटेशनल फील्डची. इथे तुम्ही एक चार्ज ठेवला, कुलम, आणि हा चार्ज त्या चार्जला एक तर अट्रॅक्ट करेल किंवा खाली डोकं घाला, खाली डोकं, अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल्ड करेल. द्या खुर्चीच्या खाली पूर्ण घालून, एक तर बसूनच जा खुर्चीच्या खाली जाऊन. तर ह्या चार्जला पहिला चार्ज काय करेल? अट्रॅक्ट किंवा रिपेल्ड करेल. म्हणजे त्यावर काय एक्झर्ट करेल? फोर्स. मग इथे एका कुलमवर जेवढा फोर्स एक्झर्ट झाला त्यालाच काय म्हणतात? इंटेन्सिटी. इकडे तसंच आहे. समजलं? मग मला सांगा की एका किलोवर फोर्स ॲक्ट झाला त्यालाच काय म्हटलं तुम्ही? इंटेन्सिटी. आणि आता समजून घ्या, समजलं का? इंटेन्सिटी काढणे म्हणजे एका किलोवरचा फोर्स काढणे. इथे इंटेन्सिटी काढणे म्हणजे एका कुलमवरचा फोर्स काढणे. इथे इंटेन्सिटी काढणे म्हणजे एका पोल स्ट्रेंथवरचा फोर्स काढणे. एक पोल स्ट्रेंथ 1 एम्पियर मीटर. समजलं का? मग मला सांगा, इथे इंटेन्सिटी तुम्ही कशी काढाल? समजा 2 kg वर फोर्स ॲक्ट होत आहे 10 न्यूटन. मग 2 kg वर 10 न्यूटन तर एका kg वर 5 न्यूटन. 5 न्यूटन कसं काढलं तुम्ही? फोर्सला मासनी मल्टिप्लाय डिव्हाइड केलं. बरोबर आहे ना? एका kg वरचा फोर्स काढताना तुम्ही काय केलं? 10ला 2ने डिवाइड केलं. पण 10 काय होता? 10 काय होता? फोर्स. आणि 2 काय होतं? मास. म्हणून इंटेन्सिटी फॉर्म्युला काय बनला? फोर्स अपॉन मास. कळलं का? म्हणून ग्रॅव्हिटेशन फोर्स अपॉन मास. तसंच इलेक्ट्रिक फील्डच्या इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय झाला? फोर्स अपॉन चार्ज. आणि तसाच मॅग्नेटिक फील्डच्या इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय झाला? फोर्स अपॉन पोल. अरे समजलं का? मला सांगा, एक एक डायमेन्शन काढून दिल्यापेक्षा जर तुम्हाला एवढं माहीत असेल ना तर कोणती डायमेन्शन काढता येतील. इथे काय करा? वर्कला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्सला मास इंटू ॲक्सलरेशन. इथे मास आहे, इथे चार्ज आहे, तिकडे पोल स्ट्रेंथ आहे. चार्जला IT लिहिता येते.
हो की नाही? जर तुम्हाला इंटेन्सिटीचे डायमेन्शन काढायला सांगितले, ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी फोर्स अपॉन मास, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी फोर्स अपॉन चार्ज आणि मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. समजलं? मग तुम्हाला हे सगळे डायमेन्शन काढता येतील. बघा, डायमेन्शन काढण्यात तर काही प्रॉब्लेम नाही, ते तर काढता येतातच येतात. हे माहीत असलं की ते करता येते. आणि हे सुटलं, बरोबर आहे, फक्त सगळेजण डायमेन्शनच काढून राहिले, फॉर्म्युला माहीत नाही कसा आला तर. कळलं का? मला वाटतं हे एवढं लिहून घ्या आणि आता तुम्ही मला या 6 क्वांटिटीचे डायमेन्शन काढून दाखवा. पहिलं, दुसरं, तिसरं. पहिलं, दुसरं, तिसरं. याला काय म्हणाल? इंटेन्सिटी ऑफ, इथे बघा, याला काय म्हणणार? पोटेन्शियल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल ऑफ, ऐका तर इकडे माझ्याकडे लक्ष. याला काय म्हणणार? पोटेन्शियल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, पोटेन्शियल ऑफ हो भाऊ. आणि पोटेन्शियल ऑफ, याला काय म्हणणार? इंटेन्सिटी ऑफ, इंटेन्सिटी ऑफ फॉर्म्युला माहीत आहे? डायमेन्शन काढता येतील. या 6 क्वांटिटीचे डायमेन्शन जमले पाहिजेत. तर तुम्हाला जमले पाहिजेत. आता माझा काही रोल नाही. मला वाटते इथेच आपला पिरियड संपेल. रेकॉर्डिंग बंद करून टाका. हे सगळे डायमेन्शन्स तुम्हाला आताच काढून बघायचे आहेत. रेकॉर्डिंग बंद करत आहे.